महायुती आणि महाविकास आघाडीनं एक दिलानं लढत असल्याचं चित्र उभं केलं खरं, पण मतमोजणी आधीच त्यांच्यातील बेदिलीचे एक एक किस्से उघड होऊ लागले आहेत. खरं तर तीन पक्षांनी एकत्र येऊन मतभेद विसरून काम करणं सोपं काम नव्हतंच. त्यातही नेते एकत्र आले तरी कार्यकर्ते एकत्र येणं, पराकोटीचे मतभेद असलेला मतदार एका रात्रीत एकत्र येणं कठीण काम होतं. त्यातही वडील एका गटात तर मुलगा दुसऱ्या गटात अशी स्थिती पाहायला मिळाली. गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. सध्या शिवसेनेत त्यांच्यावरून मतभेद सुरू आहे. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गजाभाऊंवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यात अजूनच गंभीर आरोप भाजपनं केला आहे. तिकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा मित्र पक्ष राष्ट्रवादीवर मदत केली नसल्याचे आरोप सुरू केले आहेत. अजितदादांच्या गटाकडून त्याला उत्तर देणंही सुरू आहे. मतदानानंतर ही स्थिती तर निकालानंतर काय होईल असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कीर्तीकर आणि बारणेचं नेमकं काय सुरू आहे ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोतच. त्याआधी याच विषयावर 0 आवरमध्ये विचारलेला आपला दुसरा प्रश्न पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं? महायुती की महाविकास आघाडी हे तुम्हाला सांगायचं होतं. आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. वायव्य मुंबईत विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदेंसोबत, यावर बराच काळ सस्पेन्स होता. शेवटी ते एकनाथ शिंदेंसोबत दिसले, पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंसोबत राहायचं ठरवलं. शिंदे गजानन कीर्तीकरांना तिकीट देणार असे सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी लगेच वायव्य मुंबईचं तिकीट अमोल कीर्तीकरांना देऊन टाकलं आणि गजानन कीर्तीकर स्वतःच रेसमधून बाहेर पडले. आता अमोल कीर्तीकरांच्या विरोधात शिंदेंना उमेदवार मिळत नव्हता. शेवटच्या क्षणी ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार आणि ईडीच्या दबावाखाली असलेले रवींद्र वायकर यांना शिंदेंनी आपल्याकडे घेतले आणि मैदानात उतरवले. अशा वेळी गजाभाऊंनी कुणाचं काम केलं असेल यावर पैजा लागल्या नसतील तरच नवल. टर्निंग पॉइंटला आपल्या मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तीकर यांनी देताच पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. अमोल कीर्तीकर यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न झाले, मात्र अमोल कीर्तीकरांनी नकार दिला असा गौप्यस्फोटही गजाभाऊंनी केला. अमोल विजय झाला तर साहजिक वडील म्हणून कुठेही लपून चालणार नाही, तर मला आनंद होईल. कळलं की नाही? असं सांगून चालणार पण नाही, कोणाला पटणार पण नाही, ऐकणाऱ्याला नक्कीच आनंद होईल. आणि त्याचबरोबर माझा पक्षाचं उमेदवार जेणेकरून एकनाथ शिंदेचा उमेदवार याचा पाडाव झाला तर मला वाईट वाटेल. मतदानानंतर सारं काही शांत आहे असं वाटत असतानाच नुकतेच शिवसेनेत पुन्हा आलेले नेते शिशिर शिंदे यांनी एक पत्र एकनाथ शिंदेंना लिहिलं. खासदार गजानन कीर्तीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांनी केला. पिता पुत्र एकाच कार्यालयातून पक्ष चालवायचे, त्याचा फायदा शिवसेनेला कमी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जास्त झाला. तसंच गजानन कीर्तीकर पुत्रप्रेमानं आंधळे झाले अशी टिप्पणीही शिशिर शिंदे यांनी केली. खासदार गजानन कीर्तीकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. अजय आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे जी स्पर्धा नाही आहे. ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे. पक्ष पुढे जावा
आपल्या वक्तव्याने, आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे. शिशिर शिंदे यांच्या आरोपांवर अमोल कीर्तीकर यांनीही कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. शिशिर शिंदे यांच्या पक्ष बदलण्यावरही त्यांनी बोट ठेवलं. गजानन कीर्तीकर खासदार असताना 10 पैकी 9 वर्ष पक्ष म्हणून आपण त्यांच्या सोबतच होतो. त्या 9 वर्षांच्या कामाचं श्रेय घेतलं तर चूक काय, असं अमोल कीर्तीकर म्हणाले. तसंच 10 वर्ष वडिलांनी केलेल्या कामाचा आपल्याला फायदा होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कार्यालय आमचंच आहे ना, ते कोण ठरवणार? ते ठरवणारे कोण आहेत? आमच्या घरात आम्ही कसं करायचं? पहिल्यापासून त्या वडिलांचं केबिन वेगळं आहे, माझं केबिन वेगळं आहे आणि असं काय नाही आहे. आणि जर का आम्ही सामोपचाराने कौटुंबिक पातळीवर जर का आम्ही एकत्रच असू तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाईट वाटतंय का? तुम्ही त्याच्यामध्ये पण मिठाचा खडा टाकू पाहताय का? आम्ही कधीच एकमेकांचं काम केलेलं आहे. आणि गजानन कीर्तीकर गेले 10 वर्ष खासदार आहेत आणि गेले 1 वर्षाबरोबरी ते गेलेत शिंदेबरोबर. मग 9 वर्षातलं क्रेडिट जे आहे ते आम्ही नाही घ्यायचं का? 9 वर्षातल्या कामाचं क्रेडिट आम्हाला मिळालं. आणि जर का ते असा आरोप करत असेल की गेल्या वर्षभरात पण मिळालं तर मला असं वाटतं की हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा कमजोरपणा आहे. जर का ते क्रेडिट घेऊ शकले नसतील तर त्यांचं खापर गजानन कीर्तीकरांवरती किंवा माझ्यावरती फोडण्यापेक्षा त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करायला पाहिजे की आपण हे क्रेडिट का नाही घेऊ शकलो. हा वाद सुरू असतानाच गजानन कीर्तीकरांवर तोफ डागली ती भाजपनं. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गंभीर आरोप केलाय. पाहुयात. माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं, अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा स्पष्ट आरोप आहे. वायव्य मुंबईचा वाद तरी एकाच घरातला होता. आरोप सुद्धा शिवसेनेपुरते मर्यादित होते. पण मावळमध्ये तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. महायुतीतील खदखद मावळच्या निमित्तानं नव्यानं समोर आली. मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपला 100% प्रचार केला नाही असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. प्रचार न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं अजित पवारांकडे दिल्याचंही बारणेंनी सांगितलं. खासदार बारणेंचा हा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी फेटाळलाय. अपयश लपवण्यासाठीच बारणे आरोप करत असल्याचं शेळके म्हणाले. निवडणुकीनंतर आता श्रीरंग बारणेंकडून राष्ट्रवादीवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले. बारणेंविषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी मान्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पार्थ पवार स्वतः या मतदारसंघात थांबले होते आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रचार केला हे सांगायलाही ते विसरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. ते 2 सभेला देखील माझ्या होत्या. त्यांनी सूचना देऊन जो तळातला खालचा कार्यकर्ता होता, आमदारांनी चांगलं काम केलं, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, पण काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही आणि ह्याची लिस्ट मी मान्य अजितदादाकडे दिली होती. या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, परंतु 100% जर कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील राहिलं नसतं. जर कुणावरती आरोप करायचे किंवा त्याचं अपयश लपवायचं तर हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये, जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल. परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोकून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ही बातमी आहे अहमदनगरमधून. तिथे मतदानाच्या दिवशी सुद्धा बराच गोंधळ सुरू होता. आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात आघाडीवर होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके.
तीच साखळी पुढे नेताना लंके यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताकडून छेडछाड होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित व्यक्ती तांत्रिक विभागातील कर्मचारी असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती लंकेंनी दिली. या सगळ्या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरणही आलं. ती व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करणारा कर्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक दिवशी आम्ही त्या स्ट्रॉंग रूमला आमचे काही कार्यकर्ते, आमचे सहकारी या ठिकाणी 24 तास पारात येत आहे. पण काल 8:22 म्हणजे 8:15 दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला. यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकाऱ्यांकडून विचारणा झाली. विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले आहे. त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही बाबसुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने. CCTVच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले CAPFचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं आणि इलेक्शन कमिशनमार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रितसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे. त्या माणसांनी तिथं CAPFच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन 8:20 काल गेला तो आणि रिपेअर करून 5 मिनिटात तो बाहेर आला. ही वस्तुस्थिती आहे. वादाचं हे वारं तिकडे हातकणंगल्यातही पोहोचलंय. सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या ऐवजी राजू शेट्टींना मदत केली असा आरोप महायुतीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात पक्षादेश पाळला नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे निशिकांत पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात येते. महायुतीत सध्या सुरू असलेल्या या सुंदोपसुंदीवर आपण काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न त्यासाठी आपण परत एकदा बघूया. लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरून महेश शिंदे यांची. महाविकास आघाडीनं एक दिलानं प्रामाणिकपणे काम केलं. यूट्यूबवरून ओंकार थोपटे. सांगली सोडल्यास सर्व जागांवर महाविकास आघाडीनं प्रामाणिकपणे काम केले आहे. फेसबुकवरून सोनू सांगळे. महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवरून आकाश कांबळे. फक्त आणि फक्त महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवरून प्रथमेश मिसळ. महायुती सरकारनेच प्रामाणिकपणे कामं केली आहेत. आणि आता वेळ झाली आहे आजच्या या दुसऱ्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. लोकसभेत युती आघाडीपैकी कोणाच्या मित्रपक्षांनी जास्त प्रामाणिकपणे काम केलं असं वाटतं? यूट्यूबवर 1,92,000 मतं. 20% म्हटलं महायुती, 80% महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 44% महायुती तर 56% महाविकास आघाडी. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. 24% महायुती तर 76% महाविकास आघाडी. आता बघूया एक कौल. 44% महायुती तर 56% महाविकास आघाडी. कीर्तिकर पिता पुत्र असतील किंवा प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे असतील किंवा श्रीरंग आप्पा बारणे, सुनील शेळके असतील, ही सगळी हिमनगाची टोकं आहेत. निकाल काय लागतो, कोण निवडून किती मतांनी निवडून येतो किंवा पडतो,
यावर हे हिंग किती खोल आहेत हे कळणार आहे. मॅच हरल्यावर जशी एखाद्या सुटलेल्या कॅचची किंवा एखाद्या ओव्हर थ्रोची चर्चा होते, एखाद्याला मॅच का मुजरीम ठरवण्याची घाई केली जाते, तसं काही आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळू शकतं. फक्त ते महायुतीच्या बाबतीत होणार की महाविकास आघाडीच्या बाबतीत होणार एवढाच सस्पेन्स आहे. या लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणितं सुद्धा अवलंबून आहेत. त्यामुळे निकालाचं सूक्ष्म विश्लेषण करायला आणि खापर फोडायला किंवा श्रेय अपश्रेय ज्याच्या त्याच्या झोळीत टाकायला कोणताही पक्ष किंवा कोणताही नेता बिलकुल कुचराई करणार नाही हे वेगळं सांगायला नको. तोवर आपण आणखी कोण कुणावर कोणते आरोप करतो ते पाहत राहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.